नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं वायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। अत्यंत महत्त्वाची नोटीस आलेली आहे, ते म्हणजे महाराष्ट्र स्टेटचं जे ऍडमिशन प्रोसेस आहे, इथून पुढची ऍडमिशन प्रोसेस कशी असेल, एसएमएल रँक्स विद्यार्थ्यांना केव्हा समजतील, ऑप्शन फॉर्म केव्हा भरायचा आहे आणि इथून पुढची महत्त्वाची डेट कशा पद्धतीने आहे, त्यानुसार जे फॉर्म साठी डेट दिलेली होती त्याच्यासाठी एक्सटेंड करण्यात आलेला आहे। एक्झॅक्टली तो टाइम टेबल पण कसा आहे, ह्या सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। आता बघा, नोटीस नंबर 3 आलेली आहे। कशा आहे, काय रिगार्डिंग आहे, ऍडमिशन प्रोसेस फॉर हेल्थ सायन्स कोर्सेस फॉर अकॅडमिक इयर 24-25 एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी सर्वांसाठीच आहे। मग याच्यामध्ये काय, आता पहिली प्रोसेस बघा काय सांगितलेलं आहे, इन व्ह्यू ऑफ द रिक्वेस्ट फ्रॉम कॅन्डिडेट्स फॉर एक्सटेंशन इन रजिस्ट्रेशन प्रोसेस फॉर नीट यूजी centralized admission process considering the academic interest of the candidates and the competent authority याच्यासाठी as per the given below। म्हणजे यासाठी जर रजिस्ट्रेशन टाइम 23 तारीख म्हणजे आजपर्यंतचा टाइम दिलेला होता, तो आता कशा पद्धतीने वाढलाय ते आधी समजूया, मग आपण पाहणार आहेत एसएमएल रँक केव्हा येतील आणि ऑप्शन फॉर्म केव्हा भरायचा। बघा आता एक्सटेंडेड शेड्यूल फॉर रजिस्ट्रेशन, बघा आता याच्यामध्ये काय सांगितलं मित्रांनो, ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सेशन अप्लाय म्हणजे सर्व कोर्सेस साठीचं जे रजिस्ट्रेशन आहे त्याची डेट बघा काय सांगितलेली आहे, त्याची डेट इथं दिलेली आहे, त्यांनी मेन्शन केलेली आहे, एक्सटेंडेड अप टू 24 रात्री 12 वाजेपर्यंत। ठीक आहे, उद्या रात्री 12 वाजेपर्यंत आपण रजिस्ट्रेशन वगैरे सर्व करू शकतो। सर्व कोर्सेस साठीचं जे आज तारीख होती ती उद्यापर्यंत वाढलेली आहे, हे लक्षात घ्या। सर्व विद्यार्थ्यांचं ऑलमोस्ट वायब्रंट मधून आपण रजिस्ट्रेशन कंप्लीट करून दिलेलंच आहे, जे काही थोडे बहुत राहिलेले असतील त्यांचं सर्वांचं प्रोसेस आजच कंप्लीट होईल। ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांना माहित नाही त्यांनी लवकरात लवकर करून पण घ्यायचं आहे। आता बघा त्याच्यानंतर पुढचं काय आहे, पेमेंट ऑफ द रजिस्ट्रेशन। आता पेमेंट पण करावं लागतं, मग पेमेंटसाठी देखील उद्याची सेम डेट आहे आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट देखील अपलोड करायचे असतात। तर या डॉक्युमेंटसाठी पण काय सांगितलेलं आहे त्यांनी, डॉक्युमेंटसाठी पण 24 तारखेच्या संध्याकाळी 12 वाजेपर्यंत म्हणजे उद्या रात्री 12 पर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता, पेमेंट करू शकता, डॉक्युमेंट अपलोड करू शकतात। हे झालं रजिस्ट्रेशनचा पार्ट। मग आफ्टर रजिस्ट्रेशन काय असतं, तर रजिस्ट्रेशनच्या नंतर महत्त्वाचं म्हणजे मेरिट नंबर येईल। अकॉर्डिंग टू मेरिट नंबर आपल्याला सर्व गोष्टी समजतील, कॅटेगरी रँक्स येतील तुमचे आणि मग चालू होईल ते ऍक्च्युअल याच्या म्हणजे चॉईस फिलिंग प्रोसेसला। मग आता तो टाइम टेबल कसा आहे तो देखील आपण लगेच बघूया। ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा राऊंड 1चा, आता पहिली गोष्ट लक्षात घ्या, रजिस्ट्रेशन आतापर्यंत हे जे रजिस्ट्रेशन झालेले आहेत, जे उद्या तारीख दिलेली आहे, इट इज कॉमन फॉर ऑल कोर्सेस। ठीक आहे, कॉमन फॉर ऑल कोर्सेस। मग आता याच्यामध्ये काय आलं, एमबीबीएस आलं, बीडीएस आलं, बीएएमएस आलं, बीएचएमएस आलं, फिजिओथेरपी म्हणजे सर्वांसाठी हे रजिस्ट्रेशन आपण आता केलेले आहेत। मग आता रजिस्ट्रेशन नंतर पुढचं काय असतं, आफ्टर रजिस्ट्रेशन काय आहे, तर आफ्टर रजिस्ट्रेशन महत्वाचं पहिल्यांदा येतात एसएमएल रँक। एसएमएल रँक आल्यानंतर चालू होतं चॉईस फिलिंग। मग चॉईस फिलिंग मध्ये फक्त आधी काय होणार आहे, ग्रुप ए ची चॉईस फिलिंग चालू होणार आहे, ग्रुप ए। मग आता ग्रुप ए मध्ये काय आहे मित्रांनो, तर ग्रुप ए मध्ये फक्त एमबीबीएस आणि बीडीएस ची चॉईस फिलिंग होणार आहे, हे लक्षात घ्या। तुम्ही रजिस्ट्रेशन सर्व कोर्सेससाठी केलेले आहेत, परंतु आता जी चॉईस फिलिंग सुरुवातीला चालू होणार आहे, फक्त ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस महाराष्ट्रामधल्या गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंटला करायचंय किंवा डेंटल साठी ऍडमिशन घ्यायचंय, तर त्यांचं चॉईस फिलिंग आधी चालू होणार आहे। म्हणून इथे नोटीस मध्ये काय सांगितलेलं आहे, कॅप राऊंड 1 फॉर एमबीबीएस बीडीएस कोर्सेस ओनली। तुम्हाला बीएमएस, बीएचएमएस किंवा फिजिओथेरपी याची चॉईस फिलिंग आता करता येणार नाहीये, फक्त तुम्हाला ग्रुप ए ची चॉईस फिलिंग करता येणार आहे। म्हणजे काय, एमबीबीएस आणि बीडीएस ची, एवढे मात्र लक्षात घ्या। तुम्हाला आता रजिस्ट्रेशन झालंय, आयुर्वेदा, फिजिओथेरपी याची चॉईस फिलिंग आताच होणार नाहीये, सर्वप्रथम फक्त एमबीबीएस बीडीएस ची चॉईस फिलिंग होणार आहे। मग आता हा चॉईस फिलिंगचा टाइम टेबल कसा आहे तर ते पण बघूया आपण। बघा इथे काय सांगितलंय, पब्लिकेशन ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट लिस्ट म्हणजे टोटल महाराष्ट्रामधल्या किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलंय हे 26 तारखेला आपल्याला समजणार आहे। ठीक आहे, मग बघा पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स फॉर एमबीबीएस बीडीएस कोर्स ओनली। याच कोर्सेस साठी तुम्हाला काय समजणार आहे, एसएमएल रँक म्हणजे मेरिट नंबर, तो देखील 26 तारखेला फक्त एमबीबीएस बीडीएस कोर्सेसच्या साठीच। ठीक आहे, मग काय सांगितलं, पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स। त्याच्यानंतर सीट मॅट्रिक्स येईल, महत्वाचं प्रत्येक कॉलेजचा सीट मॅट्रिक्स येणार आहे, ज्यामध्ये आपल्याला कळणार आहे की एमबीबीएस बीडीएसच्या जागा कशा पद्धतीने कोणत्या कॉलेजेसच्या आहेत, ह्या सर्व गोष्टी आपल्याला 27 तारखेला समजणार आहे, सीट मॅट्रिक्स येणार। मग सीट मॅट्रिक्स नंतर महत्वाचं काय आहे, तर महत्वाचं आहे ऑनलाईन फिलिंग ऑफ प्रिफरन्सेस फॉर्म ग्रुप ए। बघा ग्रुप ए एमबीबीएस बीडीएस, मग ते केव्हापासून आहे मित्रांनो, तर ते आहे चॉईस फिलिंग आहे 27 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत, म्हणजे 27, 28, 29 या 3 दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे,
ज्या विद्यार्थ्यांना MBBS किंवा BDS करायचा असेल तर याची चॉईस फिलिंग तुम्हाला करून घ्यायची, ठीक आहे। MBBS सर्व विद्यार्थ्यांचे आपण करून देणार आहेत, त्याच्यामुळे काय 27 ते 29 म्हणजे ज्यांना MBBS BDS करायचं त्यांना महत्त्वाचे चॉईस फिलिंगच्या डेट्स आहे 27 तारखेपासून 29 तारखेपर्यंत। मग आता हे आपण चॉईस फिलिंग पण केली, मग पुढे काय असणार आहे, डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊंड 1 रिझल्ट। राऊंड 1 चा रिझल्ट लागणार आहे 30 तारखेला, या मंथच्या एंडिंगला, म्हणजे 30 तारखेला राऊंड 1 चा म्हणजे MBBS BDS जे आपण आता इथे चॉईस फिलिंग करणार आहेत त्याच्यानुसार तुम्हाला जे काही कॉलेज मिळेल त्याचा रिझल्ट कळणार आहे 30 तारखेला। आणि कॉलेजला जाऊन तुम्हाला इन पर्सन जाऊन ऍडमिशन घ्यावं लागतं। ज्यांना नंबर लागलाय त्यांना काय म्हणलं, फिजिकल जॉईनिंग अँड फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन, म्हणजे ते सांगतो रिटेन्शन वगैरे नंतर, फॉर्म विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट अँड रिक्विजिट फीस बाय DD चेक शॅल बी रिप्लेस विथ DD ऑन नेक्स्ट वर्किंग। जर एखादी सुट्टी असेल तर चेक ऍक्सेप्ट केला जातो आणि पुन्हा तुम्हाला DD सबमिट करावाच लागतो। तर बघा महत्वाचं काय, ऍडमिशन घ्यायचं आहे 31 तारखेपासून 4 तारखेपर्यंत, पुढच्या महिन्याच्या 4 तारखेपर्यंत तुम्हाला 5:30 वाजेपर्यंत ज्यांचा नंबर लागलाय त्यांना 31 ते 4 मध्ये जाऊन कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे। एक्झॅक्टली अशा पद्धतीने प्रोसेस आहे, ठीक आहे। अजून एकदा समराइज करतो की 26 तारखेला नॉर्मल आपला SML लिस्ट येणार आहे, 27 तारखेला सीट मॅट्रिक्स कळेल, त्याच्यानंतर 27 तारखेपासून 29 तारखेला चॉईस फिलिंग करायची कॉलेजेसची, फक्त MBBS BDS साठी, BMS साठी वगैरे नंतर चालू होईल। आणि रिझल्ट लागेल 30 तारखेला, 31 तारखेपासून 4 तारखेपर्यंत तुम्हाला जाऊन कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे। मग पुढे काय सांगितलं, द अबव शेड्यूल मे बी चेंज, म्हणजे याच्यानुसार सांगितलेलं आहे। आणि अजून काय बघा, the schedule for subsequent cap rounds of BAMS, BHMS, BMS remaining courses will be declared in due courses। आता बाकीच्या चॉईस फिलिंग हे याचा टाइम टेबल लवकरच आम्ही जाहीर करू असं CET सेलला सांगितलेलं आहे। आता लक्षात घ्या, पहिली गोष्ट महत्वाची, रजिस्ट्रेशन साठी 1 दिवस वाढलेला आहे। ज्यांचं राहिलं असेल त्यांचा आपण तर करतोय, परंतु ज्यांचं व्हायब्रंट मध्ये ऍडमिशन नाही त्यांनी लवकरात लवकर तुमचे फॉर्म लवकरात लवकर फिलअप करून घ्या। 1 दिवस उद्याच्या रात्री 12 वाजेपर्यंतचा टाइम आहे, ते होऊन जाईल लवकर। आता साईट पण व्यवस्थित सुरू आहे। त्याच्यानंतर महत्वाचं पुढे चॉईस फिलिंग, SML रँक केव्हा येतील आणि कशा पद्धतीची प्रोसेस असेल हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे। या रिलेटेड काही अडचणी असतील तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो। थँक्यू सो मच।